नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रिय शिक्षक, प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींचं सर्वप्रथम आयन फोर च्या वतीनं मी आपलं सर्वांचं सहर्ष, सहर्ष, सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. ई साहित्याच्या विश्वामध्ये नुकतंच काही जण पदार्पण करत असतील किंवा बरेच जण या ठिकाणी नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी या ठिकाणी शिकण्यासाठी आलेले असतील. तुमच्या सर्वांच्याच या ठिकाणी इच्छा आकांक्षा या ठिकाणी पूर्ण करण्याचा मानस घेऊन या ठिकाणी सर्वप्रथम मी आजच्या या सेशनची सुरुवात करत आहे. पॉवर पॉईंटची एक स्लाइड ओपन करून आणि आज बरंच काही आपण या ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. कदाचित 10, सव्वा 10, 10:30 या ठिकाणी पुढचे 1.5-2 तास पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी तुमचं निखळ मनोरंजन आणि मतिरंजन दोन्हीही पद्धतीचं या ठिकाणी करून एक चॅलेंज मी या ठिकाणी स्वीकारतो. फक्त तुम्हाला एकच आणि पहिलं आणि शेवटचंच काम करायचं आहे. सर्वांनी काळजीपूर्वक, सिरियसली, गांभीर्यपूर्वक या ठिकाणी हा सेशन जो आहे तो तुम्हाला अटेंड करायचा आहे. ओके. तर या ठिकाणी बघा, मी तुमचं स्वागत लेखी स्वरूपात अजून एकदा पुनश्च करत आहे. आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप 2 दिवसीय वर्कशॉपच्या कार्यशाळेच्या या ठिकाणी डे 1 मध्ये मी आपल्या सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आता लक्षात घ्या, आपल्याला ज्या वेळेस शैक्षणिक व्हिडिओ किंवा शैक्षणिक ग्राफिक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ई साहित्य निर्माण करायचं असतं, शिक्षक म्हणून निर्माण करायचं असतं किंवा एखादा एक हौशी म्हणून आपल्याला निर्माण करायचं असतं, सामाजिक स्तरावर, वैयक्तिक स्तरावर, शैक्षणिक स्तरावर विविध अशा प्रकारच्या ऑन स्क्रीन मॅजिक आपण या ठिकाणी करत असतो. तर ही सगळी जादू करत असताना आपल्याला वेगवेगळ्या टूल्सची गरज लागते. आणि हे सगळे टूल्स आपल्याकडे असले तरी आपल्याला विविध अशा बाबतीमध्ये जी द्विधा मनस्थिती असते आपली, की आपल्याला हेही करायचंय तेही करायचंय. तर एका तारेची दोन टोकं आपण या ठिकाणी एकत्र करणार आहोत. त्यामुळे आजचे पूर्ण 2 दिवस आणि त्याच्या पुढे येणारा आपला जो फुल कोर्स आहे त्याचं नाव आहे क्रॅश कोर्स 2.0, जो या ठिकाणी 27-28 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. पुढचे 8 दिवसांचा असा हा असणारा क्रॅश कोर्स आहे. आपण 4 दिवस मुद्दाम वाढवलेले आहेत. ते का वाढवलेले आहेत? कारण या कोर्सला आपल्याला सर्व समावेशक करायचं आहे. आता सर्व समावेशक करायचं आहे याचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. हे 2 दिवस सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे सर्व समावेशक अशा प्रकारचे असतील. कारण ज्या वेळेस आपण म्हणतो की एका तारेची दोन टोकं आपण एकाच व्हिडिओमध्ये किंवा एकाच ग्राफिकमध्ये दाखवू शकतो. आता एका एका तारेची दोन टोकं म्हणजे काय काय कोणकोणते विषय असतात? तर 6 विषय या ठिकाणी तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडणार आहे. ओके. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि 7 वेगवेगळ्या टूल्सचा वापर आपण या ठिकाणी करणार आहे. आता दिवाळीचा या ठिकाणी काळ चालू आहे. बरोबर. दिवाळी म्हटली की आपल्याला दोन गोष्टी त्या ठिकाणी आपण आपल्या डोळ्यासमोर येतात. एक आहे स्वीट्स म्हणजे मिठाई. बरोबर आहे. वेगवेगळ्या मिठाई असतात किंवा वेगवेगळे आपण म्हणूया फटाके असतात. तर एक तर मिठाई असते किंवा व्हर्सेस आपण म्हणूया फटाके. हे एका तारीची दोन टोक आहेत. मिठाई आणि फटाक्यांचा संबंध दूर दूर नाहीये. बरोबर आहे. परंतु त्या एकाच सणाच्या वेळेस येतात. ओके. या दोघांचं एकत्रीकरण आपल्याला आज करायचं आहे आणि सुंदर अशा प्रकारच्या दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत. आणि हा विषय जरी आपण घेतला तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक नवीन विषय तुम्हाला सुचणार आहेत. आणि तुमच्या आध्यात्मिक असतील, सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा मग या ठिकाणी तुमचे वैयक्तिक या ठिकाणी साहित्य निर्मिती असेल, अनेक कल्पना तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत. दुसरी जी एका तारेची दोन टोकं आहेत ती आहे आपल्याला मोबाईलवरती सुद्धा या ठिकाणी निर्माण करायचं असतं. काहीतरी नवनिर्मिती करायची असते किंवा आपल्याला या ठिकाणी लॅपटॉपवर सुद्धा आपल्याला ही नवनिर्मिती करायची असते. मोबाईल असेल किंवा काय असेल, लॅपटॉप असेल, त्या दोघांवरती ही निर्मिती चालू असते. बरोबर आहे. आता सुट्ट्यांचाही पिरियड चालू आहे आपला.
बरोबर आहे, सुट्ट्या आहेत. आणि परीक्षेचा सुद्धा कालावधी असतो त्याच्या अगोदर किंवा नंतर. सुट्ट्यांच्या अगोदर असतो किंवा सुट्ट्याच्या नंतर असतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण म्हणूया या ठिकाणी परीक्षा. तर आता मोबाईल आणि लॅपटॉप हे सुद्धा एकामेकापेक्षा खूप वेगळ्या गोष्टी आहेत. एका तारीची दोन टोकं आहेत. सुट्टी आणि परीक्षा हे सुद्धा एकामेकापेक्षा वेगळे आहेत. बरोबर आहे ना? तरी सुद्धा त्यांना आपण एकत्रित आणणार आहोत. म्हणजे आज आपण सुट्टीबद्दल सुद्धा शिकणार आहोत. सुट्टीचं काहीतरी तयार करायचं आपल्याला. परीक्षेबद्दलचं मूल्यमापनाचं मी तुम्हाला नवीन पद्धतीनं कोण बनेगा नॉलेजेबल, एक नवीन पद्धत आहे. सर्वच नवीन जुन्या लोकांना नवीन वाटेल अशा प्रकारचा एक टेम्पलेट, एक फाउंडेशन, एक बेसिक टेम्पलेट आपल्याला पीपीटी मध्ये तयार करायचा आहे. तो शेवटी करायचा आहे. ओके. एआय ना अगोदर काम करायचं, त्यामुळे तुम्हाला अजून एक दोन गोष्टी येतात, एआय वर्सेस एनआय. तिसरी गोष्ट कोणतं आहे या ठिकाणी? एआय असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, किंवा मग एनआय म्हणजेच नॅचरल इंटेलिजन्स. लक्षात घ्या, तर ह्या वेगवेगळ्या या ठिकाणी संकल्पना आहेत. एका तारीची दोन टोकं आहेत, पण त्यांना एकाच कार्यशाळेमध्ये, एकाच व्हिडिओमध्ये सुद्धा, एकाच दिवशी दोघांचाही समावेश करता येईल, कॉम्बिनेशन करता येईल त्याचं. त्यामुळे आपण सर्वसमावेशक असं या ठिकाणी संबोधतोय. ओके. त्यानंतर जे येतं या ठिकाणी बघा, अनलिमिटेड या ठिकाणी काही आपल्याला क्रेडिट्स मिळतात, काही ठिकाणी काही टूल्स मध्ये, आणि काही टूल्स मध्ये क्रेडिट सिस्टीम असते. तर हे दोन वेगवेगळे आहेत, पण त्यांना एकाच या ठिकाणी तारेमध्ये आपण धरणार. म्हणजे जरी एक अपोजिट गोष्टी जरी असल्या, एआय आणि एनआय अपोजिट गोष्टी आहेत, पण ते दोघांचा वापर, बरोबर आहे, अनलिमिटेडचाही वापर, टूलचा क्रेडिटचा वापर सुद्धा करायचा आहे आपल्याला. आणि सहावी या ठिकाणी गोष्ट आहे, आपण पीपीटी जी स्वतः तयार करतो, जी आपण एडिट करू शकतो. एडिटेबल असते ना पीपीटी, आपण एडिट करू शकतो. किंवा पीडीएफ आहे जी एडिट करू शकत नाही, पण त्याला सुद्धा आपण काय करू शकतो आता, एडिटेबल. खरं तर पीपीटी आणि पीडीएफ या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पण आपल्याकडे प्रो व्हर्जन असल्यामुळं तुमच्याकडं अनेक असे पीडीएफ असतील रेडीमेड, आणि त्यांना त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, एखादा टेबल डिलीट करायचा असेल, किंवा एखादा या ठिकाणी टेक्स्ट डिलीट करायचा असेल, दरवाजा, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या पद्धतीनं दोन टोक एका तारेची एकत्रित आणायची आहेत. आणि सातवी आणि शेवटची या ठिकाणी गोष्ट आहे, ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ. ओके. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे ग्राफिक्स. व्हिडिओ आणि काय आहे, ग्राफिक्स. बरोबर आहे. ग्राफिक्स म्हणजे त्यामध्ये मग पॅम्पलेट्स येणार आहे, पोस्टर येणार आहे, फ्लायर येणार आहे. व्हिडिओमध्ये मग अनेक प्रकारचे अॅनिमेशन बेस्ड येणार आहेत, किंवा मग या ठिकाणी कार्टून बेस्ड येणार आहेत. ओके. तर या सगळ्या वेगवेगळ्या दोन संकल्पनांचं एकत्रीकरण ज्यावेळेस आपण करू, हेही शिकायचं, तेही शिकायचं, तेही आलं पाहिजे, हेही आलं पाहिजे, तर या सगळ्या 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 गोष्टींचा समावेश एकत्र केला, आणि पूर्ण पूर्ण परिपूर्ण पद्धतीनं ई साहित्यिक व्हाल तुम्ही. साहित्यिक सुद्धा व्हाल आणि ई साहित्यिक सुद्धा व्हाल. बरोबर आहे. तर आजचा सेशन तसंच असणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हा काहीही स्लाइड आहे की नाही, ती स्लाइड मी आहे तशी इथं ठेवणार आहे सपोज. बरोबर आहे. मिठाई वर्सेस काय आहे, फटाके. ओके. आता मी काय करतोय, याचा बघा या ठिकाणी एक स्क्रीनशॉट करतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत यामधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत ना, ते तुम्हाला पाहिजे आहेत. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, याचा तुम्हीच या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलं तर. ह्या सर्व सर्व गोष्टी आपल्याला या 2 दिवसामध्ये प्राथमिक स्तरावर शिकायचं आहे. आणि याच गोष्टीला धरून एक फुल कोर्स आपला येणार आहे, क्रॅश कोर्स. त्याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. ओके. आपला ही कार्यशाळेचा दुसरा दिवस संपल्यानंतर आपल्याला ही गोष्ट करायची आहे. ओके. तोपर्यंत तुम्हाला पूर्ण याचा लाभ घ्यायचा आहे, निर्भेळ आनंद घ्यायचा आहे. तुम्हाला मजा सुद्धा येणार, तुम्हाला शिकायला सुद्धा मिळणार. अशा प्रकारचा एक सिलेबस मी तुमच्या समोर मांडलेला आहे आज. तुम्ही तो सिलेबस पाहूनच आलेला असेल. फक्त माझी एकच अट आहे की तुम्ही पूर्ण वेळ काळजीपूर्वक इकडे बघा, आपल्या कामाचा भाग समजून बघा, आपल्या आयुष्याचा भाग समजून बघा या गोष्टीला. ओके. खूप या ठिकाणी बेंबीच्या देठापासून मी तुम्हाला सांगत आहे. ओके. आता लक्षात घ्या, तुम्हाला हे जे मी तुम्हाला आता जे सांगितलं सगळं एका स्लाइडवर, हे तुम्हाला सर्वांना समजलं का? सर्वसमावेशक हा शब्द मी का उच्चारला?
जर समजला असेल तर येस म्हणा. 2-3 जणांचा येस जरी आला तरी आपण या ठिकाणी पुढे प्रोसीड करू शकतो. ओके. समजलं का सर्वसमावेशक म्हणजे काय, एका तारेची दोन टोकं म्हणजे काय? अहो, बोला बोला, एका तारेची दोन टोकं म्हणजे समजलं तुम्हाला? येस. तर समजलेलं आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी समजलेलं आहे आणि सगळ्यांचं या ठिकाणी येस असं उत्तर आलेलं आहे. आता लक्षात घ्या, परत एकदा माझी स्क्रीन या ठिकाणी मी शेअर केलेली आहे. आता ही जी स्क्रीन मी शेअर केलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे तिसरा टॉपिक आजचा. त्यामध्ये आपण एक तुमचा या ठिकाणी टॉपिक बघू. या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघणार आहे नवीन हेजेन जो आपण घेतलेला आहे, परचेस केलेला आहे अनलिमिटेड व्हिडिओचा, तो आपण तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामध्ये आपण दिवाळीचा सण ज्यासाठी आपण साजरा करतो, ते प्रभू श्री रामचंद्रजी यांचा फोटो घेऊन ते मुलांशी संवाद घालत आहेत. चक्क प्रभू श्री रामचंद्रजी, अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तर ही आयडिया भन्नाट वाटते का नाही तुम्हाला? त्यानंतर बघा, आपण एक टोटली चेंज करणार आहोत मग टॉपिक सगळा. त्याच्या पुढचा जो भाग असणार आहे व्हिडिओ मधील, तो असा असणार आहे की वेगवेगळ्या मिठाया असतील किंवा वेगवेगळे फटाके असतील ते एकाच फ्रेम मध्ये आहेत. माझे वेगवेगळ्या फ्रेम मधला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. मिठाई बोलत आहे, फटाके बोलत आहेत. पण आता आज काय करायचंय आपल्याला, या दोघांना एकत्र आणायचं आहे. मिठाईला सुद्धा आणि फटाक्याला सुद्धा एकत्र आणायचं आहे आणि त्यांना डान्स करायला लावायचा आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला लावायचे आहेत, त्यांच्यावर गाणं बनवायचंय आपल्याला एक. ते गाणं सुद्धा एआय ने बनवायचंय, डोकं एनआयचं लावायचंय, नॅचरल इंटेलिजन्स, लक्षात घ्या. त्यानंतर तिसरी जी गोष्ट बघणार आहे आपण, विद्यार्थ्यांचं नाविन्यपूर्ण पद्धतीनं मूल्यमापन आपण पाहणार आहोत. या अगोदर केबीसीचे अनेक व्हर्जन्स तुम्ही पाहिलेले असतील, पण आजचं जे व्हर्जन आहे ते थोडंसं वेगळं असणार आहे, हटके असणार आहे. त्याचं एक बेसिक फाउंडेशन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढं करायचं आहे, शिकायचं आहे ते गोष्टी सगळ्या. ओके. तर लक्षात घ्या, मूल्यमापनापासून मी तुम्हाला दाखवतो की एक एक गोष्ट दाखवतो की काय शिकणार आहे आपण. बरोबर आहे. तर आता बघा, पुढे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि मी या ठिकाणी हा एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो की अगोदर मी इमेज तयार केली आहे. बरोबर आहे. अगोदर मी तुम्हाला पीपीटी दाखवतो. ओके. की हा के म्हणजे न्यू कोण बनेगा नॉलेजेबल, बघ अशा प्रकारचं प्रत्येक स्लाइडवर अशा प्रकारचं एक फॉर्मॅट येणार आहे. हा एक टेम्पलेट आहे, बेसिक टेम्पलेट आहे आणि खूप छान पद्धतीनं हे दिसतं. आता मी याच्यावर काहीतरी येतंय ग्रीन, बरोबर उत्तराला ग्रीन येतंय, चुकीच्या उत्तराला रेड येतंय, असं नाही दाखवणार आपण. इथं प्रश्न येणार आहे प्रत्येक स्लाइडवर. हा जो बेसिक टेम्पलेट आहे तो खाचा खाचा असल्यासारखं तुम्हाला दिसतोय बघा. ओके. जर तुम्हाला मी इथं दाखवलं थोडस झूम करून, तर खाचेमध्ये हा ए ऑप्शन ठेवलाय आणि ए ऑप्शनला जरी तुम्ही तिथं झूम केलं तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी प्रोजेक्टरवर तर दिसेलच, त्याला सुद्धा एक खाच खाच आली सारखी दिसते, एक नॉच आल्यासारखं दिसत आहे. बरोबर आहे. आणि पूर्ण व्हाईट लेबल्ड अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे कम्प्लिटली एक सिंपल परंतु त्यामध्ये सुद्धा नवीन नवीन वाटणारा अशा प्रकारचा हा टेम्पलेट आहे. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला बरोबर उत्तराला ए बरोबर जर उत्तर असेल, याला तुम्ही सिंगल जर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा. ओके. आता हा ग्रीन येईल सिग्नल. बी ला केलं तर बी रेड होईल, सी ला क्लिक केलं सी रेड होईल, डी ला क्लिक केलं डी रेड होईल. तिथं ऑप्शन येणार आहे, तिथं प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या. आणि इथल्या इथंच आपण काय करतो या या ठिकाणी लक्षात घ्या, आपण इथल्या इथं प्रत्येक प्रश्नाला इथं ए ऑप्शन आहे का, बी ऑप्शन आहे का, सी ऑप्शन आहे, त्यांना लगेच कळलं पाहिजे. वरच्या बाजूला काय येणार नाही, हा पिवळा कलरच काय होणार आहे, लाल होणार आहे. हा पिवळा कलरच काय होणार आहे, हिरवा होणार आहे. म्हणजे बरोबर उत्तराला हिरवा होणार आहे, चुकीच्या उत्तराला लाल होणार आहे. तर हे खूप मजेशीर वाटणार आहे विद्यार्थ्यांना आणि यानंतर अनेक मॉडिफिकेशन आपल्याला करायचं आहे. त्याचा आवाज येणार आहे केबीसी सारखा, कोण बनेगा करोडपती सारखा आवाज येणार आहे. एका गेम सारखं होणार आहे. शाळेमध्ये या ठिकाणी एक मनोरंजक वातावरण, परीक्षा सुद्धा मजा वाटणार आहे. परीक्षा सुद्धा त्यांना एक गेम वाटणार आहे. त्यांचं मूल्यमापन सुद्धा त्यांना एक बगीचा वाटणार आहे. तो म्हणजे शाळा वर्गखोली ही बगीचा वाटणार आहे आणि परीक्षा म्हणजे
त्यांना एक खेळ वाटणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारचं मनोरंजक आणि मतिरंजक वातावरण जर तुम्ही वर्गामध्ये तयार करू शकला, तर शिक्षकी होण्याचं सार्थकी पण लागलं हो. आयुष्य सार्थकी लागलं. बघा, मोटिवेटेड होणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता बी ला क्लिक केलं, त्या ठिकाणी बी झाला रेड. सी ला क्लिक केलं, सी झाला रेड. डी ला क्लिक केलं, डी झाला रेड. बरोबर आहे. ए ला क्लिक केलं, ए झाला हिरवा. बरोबर आहे. तर आणि इथं प्रश्न येणार आहे आणि इथं ऑप्शन येणार आहे. तर प्रत्येक स्लाइडवर अशा प्रकारे आपल्याला करत द्यायचं आहे. ही स्लाइड कशी बनवायची हे आपण 3 नंबरला शिकणार आहोत. पण त्या अगोदर आपण 2 नंबरचा टॉपिक शिकणार आहोत आजचा, की जेमिनी अल्ट्राचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक दिवाळी शुभेच्छा तयार करायच्या आहेत. फटाके आणि मिठाई एकाच फ्रेम मध्ये येत आहेत. पण हे शिकण्यासाठी तुम्हाला अगोदर इमेज जनरेट करावी लागेल. तर बघा, मी इमेज कशी जनरेट केलेले ते दाखवतो तुम्हाला. हे हे स्वीटचे अगोदर इमेजेस आहेत. हे काही हे रेडीमेड या ठिकाणी अवेलेबल होते, याचा वापर मी केलेला आहे. ओके. त्या प्रकारचे तुम्हाला इमेजेस दिसत असतील, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी हे बघा, ही आहे आपली करंजी आहे. ही चकली बाई आहे, चकली ताई. ही आहे आपल्या लाडू अण्णा आहे. हा जो आहे तो शंकरपाळा दादे आहे. हा जो आहे तो आपला लाडू आहे. हा आणि त्यानंतर हा गुलाबजामुन अंकल आहे. हे जी आहे काजू कतली आहे. हे जी आहे ते सोनपापडी आजी आहे. बरोबर आहे. आणि हे सगळं एकत्रित चालेल. आता फटाक्याची इमेज जनरेट करायची आहे त्या पद्धतीनं. तर त्याचा वापर एआयचा वापर करून केलेला आहे आपण हे सगळं. ते जर इमेजेस तुम्हाला मिळाले तर त्याचा वापर करून तुम्ही असं करू शकता. हे एकच प्रॉम्प्ट दिलाय आणि त्याच्यावरनं हे सगळं तयार केलेलं आहे. हे फटाके आहेत बघा. फटाके कशा पद्धतीनं, हा जो आहे पहिला लवंगी फटाका आहे. त्यानंतर हा जो सुतळी बॉम्ब आहे. त्यानंतर हा जो आहे तो फुलबाजा आहे. त्यानंतर हा जो आहे तो अनार ज्याला आपण म्हणतो तो आहे. त्यानंतर हे जे आहे ते रॉकेट आहे. ही आपली चक्री आहे. हा आपला आकाशकंदील आहे. किती सुंदर प्रकारे या ठिकाणी त्यांचे डोळे आणि हे पूर्ण ओव्हरऑल एका मानवी स्वरूप आपण देऊ शकतो. अशा प्रकारची निर्मिती हे फक्त IN4EPRD म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल फॉर ई कॉन्टेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच प्लॅटफॉर्मवर होते. आणि हे मी चॅलेंज देत आहे या ठिकाणी. बघा, अशा प्रकारचं हे दोन या ठिकाणी आपण तयार केले. एक फटाके तयार केले, एक मिठाई. आता नवीन काय शिकण्याला दाखवतो मी तुम्हाला. याचा कॉम्बो केला आपण, कॉम्बो. आता आता हे दोन्ही एकत्रित आणले. हे बघा, हे दोन्ही एकत्रित आणले आपण. इथं फटाके आहे आणि इथं काय आहे, करंजी आहे. आता इथं 3 गोष्टी करू शकतो आपण. हा जो ही ही जी करंजी ताई आहे, ही करंजी ताई काय करत आहे, या फटाक्याला म्हणजे लवंगी फटाक्याला या ठिकाणी अगरबत्ती लावून वगैरे काय करत आहे, तिला उडवत आहे असं. ओके, फटाके उडवत आहे असं दाखवायचं आपल्याला. किंवा हा जो फटाका आहे तो या मिठाईला खात आहे असं दाखवायचं आहे. ओके, लवंगी मिरची, सॉरी, लवंगी फटाका असेल तो करंजीला खाईल आणि करंजी तो लवंगी फटाका उडवेल. ओके. अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. ओके. त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती ही आहे, या ठिकाणी हा सुतळी बॉम्ब आहे आणि ही आहे चकली. तर चकली ह्या काय करत आहे, सुतळी बॉम्ब उडवत आहे आणि सुतळी बॉम्ब चकली खात आहे. ओके. अशा प्रकारे दाखवायचं आहे. त्यानंतर हा जो आहे फुलबाजा, हा लाडू खात आहे आणि लाडू हा फुलबाजा उडवत आहे. वेगवेगळा करू शकतो. आणि एक सिंपल आज दाखवणार आहे मी तुम्हाला, की हे दोन्ही डान्स करत आहेत. हे दोन्ही काय करत आहेत, डान्स करत आहेत. बरोबर आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही डान्स करत आहेत. हे दोघं गळाभेट घेत आहेत एकमेकांची आणि हे गळाभेट घेत आहेत. अशा प्रकारे जर एवढं दिव्य, हे भव्य आणि दिव्य तुम्ही साकार करू शकला, आकाराला साकार करू शकला, आकारू शकला, तर तुम्हाला हवं असलेलं, तुम्हाला पाहिजे असलेलं ई साहित्य तुम्ही तयार करू शकता. त्यामुळे टॉपिक कोणताही असो, आपल्याला त्यातून जे शिकायला मिळतं त्याचा वापर तुम्ही कुठेही वापर करू शकता. शैक्षणिक मध्ये,
सामाजिक मध्ये, वैयक्तिक मध्ये, आध्यात्मिक मध्ये, राजकीय मध्ये, किती काय काय स्तर असतील वेगवेगळे, त्या सगळ्या सगळ्या स्तरावर तुम्ही याचा वापर करू शकता. आपल्या शिक्षक होण्याच्या नात्यानं एक आपल्याला कल्पनाशक्ती असते, बरोबर. आता बघा या ठिकाणी हे झालं. आता मी फटाक्याने मिठाई दोन तारेची, सॉरी, एका तारेची दोन टोकं एकत्रित आणली, बरोबर आहे. आता एक दुसरी आयडिया सांगतो. आता हे 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 दोन नंबरला शिकणार आहे आपण. पण त्याच्या अगोदर जे शिकणार आहे आपण ते हेजेचा वापर करून प्रभू श्री रामचंद्रांना या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्या किंवा तुमच्या दर्शकांना या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा किंवा दिवाळीचा सण हा याची जी सुरुवात झाली ती कशी झाली, का झाली, बरोबर आहे. ते तुम्हाला आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहित आहे. त्याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे. एक थोड्या वेळासाठी माझा जो हा युट्यूब चॅनल आहे पीपीटी मॅन नावाचा, जर काही जण या ठिकाणी नवीन असतील तर त्यांनी नक्कीच याला गाठ द्यावी, भेट द्यावी. आणि 5-6 वर्षापूर्वीपासूनचे व्हिडिओ जरी तुम्ही बघितले तरी त्यात सुद्धा नाविन्यपूर्णता तुम्हाला मिळेल. त्या ठिकाणी बघा हा माझा युट्यूब स्टुडिओ आहे. आणि हा जो स्टुडिओ आहे या ठिकाणी बघा तुम्हाला हा एक व्हिडिओ आहे रिटर्न. ओके. शॉर्ट्स मध्ये जर तुम्ही बघितले हे दोन, तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा हा वाला, हा जो आहे पहिला वाला फटाक्यांचा एआय संदेश आहे. फटाक्यांचा एआय संदेश. ओके. दसरा दिवाळीच्या अनेक वेगळ्या व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी दिवाळी विशेष विशेष ओके या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. आणि दसरा स्पेशल, बरोबर आहे. तर या प्रकारच्या तुम्ही जर व्हिडिओ तुमच्या पाहण्यात आलेले नसतील तर एक फास्ट फॉरवर्ड मेथडमध्ये लवकर दाखवतो. हे बघा या ठिकाणी ही जी आहे ती बोलत आहे आपली करंजी ताई बोलत आहे. आवाज मी जास्त चालू करत नाही. ओके. त्याच्यानंतर बघा अनेक हा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल किंवा हा फटाक्यांचा एआय संदेश आहे, बरोबर आहे. आणि हे तुम्हाला या ठिकाणी हे दिसत असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा दसरा स्पेशल आहे. हा दसरा स्पेशल मध्ये हे तर आपण शिकवलेलंच होतं डायरेक्ट, बरोबर आहे. आता हे तुम्ही शिकणार आहात आणि आपण वेगळं शिकणार आहे, यापेक्षा वेगळं शिकणार आहे. मग तुम्हाला याची सुद्धा आयडिया येणारच आहे. ओके. तर मला पहिल्यांदा जे शिकणार आहे आपण ते आता आपण पिन इंटरेस्ट मध्ये गेलो. किंवा तुम्ही बघा या ठिकाणी आपले आयडियल एआय टूल मध्ये हे सगळे एआय टूल्स चा सगळा भडीमार केलेला आहे, हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे. त्याच्यामध्ये चॅट जीपीटीचं प्रो व्हर्जन आलेलं आहे बघा, हे प्रो व्हर्जन. इथे तुम्ही बघू शकता हे प्रो व्हर्जन आपण विकत घेतलेलं आहे. महिन्याला याचा जर तुम्ही खर्च जर बघितला तर भरपूर येतो. ओके. तो तुम्हाला फ्री मध्ये मी कोर्सच्या आमच्या ट्रेनिंग लोकांना हे जे सगळे टूल्स मी तुम्हाला दाखवणार आहे, हे जे सगळे टूल्स मी तुम्हाला शिकवणार आहे, हे तुम्हाला फ्री मध्ये दिलं जातं. आता बघा हा जो चॅट चॅट जीपीटी आहे, हे जे चॅट जीपीटी आहे त्याच्यामध्ये मी काही या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांसाठी एक वेगळी शक्कल लढवलेली होती की आपल्याला थोडस सगळ्यांनाच आवडेल अशा प्रकारचा किंवा सगळ्यांना थोडस नवीन वाटेल अशी मी या ठिकाणी इमेज जनरेट केलेली होती. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आता समोर. कोणी सांगू शकेल का की या हे जे मी यामध्ये एकच प्रॉम्प्ट मी वापरलेलं होतं चॅट जीपीटी साठी. तुम्ही जो वापरताय त्यामध्ये हे असं येणार नाहीये, कारण हे प्रो व्हर्जन्स आहे, प्रो व्हर्जन्स. अजय देवगन ऍज रामा, क्रिएट इमेज, एवढंच मी म्हटलेलं आहे बघा सुरुवात. आणि या ठिकाणी तुम्हाला या दोन्हीची झलक तुम्हाला दिसते की नाही सांगा. हे बघा धनुष्यबाण आहे, हे सगळं आहे. पाठीमागे ब्राऊन बॅकग्राऊंड आहे युद्धाचं, इथं बघा मंदिर आहे. ओके. आणि इथं जे तुम्हाला दिसत आहे समोर, ते तुम्हाला कोण दिसत आहे समोर, त्याची छबी, चेहऱ्यावरची छबी दिसत आहे का. एवढा तरी हिरो माहितच असतो ना आपल्याला, एवढंही असं बोलायचं नाही की नाही म्हणून. कोण दिसत आहे समोर तुम्हाला, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यामध्ये कशाची छबी दिसत आहे, कोणता हिरो तुम्हाला दिसत आहे सांगा मला, सांगू शकाल का. हो माझ्या प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो, इंटरॅक्शन करत जायचं हो, इंटरॅक्शन करायचं माझ्या बरोबर जरा. कोण दिसत आहे तुम्हाला. बरोबर आहे, सत्यपाल सरांचं मला समजून आलं, शॉर्ट फॉर्म. बरोबर, व्हेरी गुड. आता बघा लक्षात घ्या,
त्याच्यानंतर मी काय केलं, खाली ऐश्वर्या रायला सीता मातेचं दिलं. आणि परत ते विकी कौशल वगैरे त्यांना ते किंवा दुसरा एक नवीन घेतला त्याच्यावरनं. दॅट इज नथिंग बट हिअर व्हॉट वी कॅन से, आपले लक्ष्मी. बरोबर आहे. तर आता लक्षात घ्या, आता हे सगळं करत असताना सुरुवातीला आपल्याला काय करायचं, आता जो पहिला टॉपिक आहे समजून घ्या, हे सगळं समजून घेणं महत्वाचं होतं. याचा जो काही प्रस्तावना होती ही सगळी, ती प्रस्तावना या दिवशी समजून घेणं महत्वाचं आहे. तरच तुम्ही मुख्य वातावरणात याल. आता आपल्याला काय करायचं, पहिला टॉपिक घ्यायचा आहे तो नवीन हेजेन मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओचा स्टार्ट करायचा आहे आपल्याला, आणि मनोरंजक व्हिडिओची सुरुवात. व्हिडिओची सुरुवात कशी पाहिजे, मनोरंजक सुरुवात पाहिजे, जेणेकरून लक्ष खेळलं पाहिजे. आता मनोरंजन करायचं म्हणजे काय करायचं मनोरंजक, आता हे अजय देवगण जो रामाच्या भूमिकेत आहे तो या ठिकाणी बोलणार आहे विद्यार्थ्यांना. आता मी याला राईट क्लिक करतो आणि सेव्ह इमेज ऍज करतो. प्रो व्हर्जन मध्ये तेवढं जरी तुम्ही टाकलं तर हा अजय देवगण हे मिळेल. आणि आपण काय करूया, पीएनजी करूया. तर आवाज सुद्धा आपल्याला अजय देवगणचा देता येतो या ठिकाणी. 11 लॅब्स आपल्याकडे सगळं आहे, व्हॉइस क्लोनिंग आहे आपल्याकडे. त्या ठिकाणी बघा हा 11 लॅब्स आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, याला लॉग इन केलं माझ्या त्या मेलनं, तर हा तुम्हाला प्रो व्हर्जनचा 11 लॅब्स ओपन करून मिळालेला आहे. प्रो व्हर्जनचा व्हॉइस चेंजर आहे बघा या ठिकाणी, व्हॉइस चेंजर. आणि या ठिकाणी तुम्हाला तो जो व्हॉइस ज्याचा आपल्याला डब करायचा आहे त्याच्याच आवाजात आपले डायलॉग, आवाज त्याचा असणार अजय देवगणचा आणि डायलॉग आपले असणार. लक्षात घ्या, त्याचा डबिंग एक ऑप्शन आहे. तर हे मी तुम्हाला मुख्य कोर्समध्ये सांगेन. सध्या मी काय करेन, एक टेक्स्ट घेईन छोटस, आणि त्या टेक्स्ट मध्ये टेक्स्टचं कन्व्हर्जन व्हॉइस ओव्हर मध्ये करेन मी 11 लॅब्स मध्ये व्हॉइस ओव्हर. आणि ती व्हॉइस ओव्हरची जी क्लिप आहे, ती जी ऑडिओ क्लिप आहे, ती त्या चित्राला देईन. जे चित्र बोलणार आहे, जो फोटो बोलणार आहे, बरोबर आहे ना. तर तो जो फोटो बोलणार आहे तो आपल्याला या ठिकाणी अनलिमिटेड म्हणजे आता 30 सेकंदाचा वापर 13 सेकंदाचा क्लिप घेता येत होती, पण आता तुम्ही 1 मिनिटापर्यंत क्लिप घेऊ शकता, 2 मिनिटापर्यंत क्लिप घेऊ शकता, अर्ध्या तासापर्यंत तुम्ही क्लिप क्लिप घेऊ शकता. बरोबर आहे. तर हा प्रो व्हर्जनचा आहे. हे जे जो घेतलेला आहे तुमच्या सर्वांसाठीच घेतलेला आहे तो. मुख्य आपला जो कोर्स आहे, कोर्स 2.0, त्याच्यामधल्या प्रशिक्षणार्थ्यांना ते दिलं जाणार आहे फ्रीमध्ये. हे बघा, आता इथं हा प्रो व्हर्जनचा आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर हे क्रिएटर प्लॅन आहे, क्रिएटर. ओके. तर हा हे ज्यांचा प्लॅन आपण या ठिकाणी परचेस केलेला आहे आणि तो तुम्हाला सर्वांनी देणार आहे. पण त्या अगोदर एक वापरायचं कसं ते तुम्हाला या ठिकाणी या दिवसामध्ये शिकायचं आहे. आता बघा, सुरुवातीला मी या ठिकाणी क्रिएट व्हिडिओ ते होम मध्ये आहे आपण. आणि होम मध्ये इथं खालच्या बाजूला बघा, इथं होम मध्ये तुम्ही गेला, बरोबर आहे. तर या ठिकाणी खाली फोटो तो व्हिडिओ दिसतो, त्याला आपण क्लिक केलं आणि क्रिएट